आमचा NN पालीवाला ज्युनियर कॉलेजचा YouTube चॅनल तयार करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक उपक्रम त्यांच्या पालकांपर्यंत व आजीमाजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा असून विद्यार्थ्यांच्या साहित्य, कला, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये वाढ होणे हाच आहे। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे आज आमचा मुख्य उद्देश आहे। ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरु हीच माऊली, गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली। भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। गुरु एक तुझी माझा विधाता अचल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल। भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। संगतीन ओलांडला अवघड घाट, संगतीन ओलांडला अवघड घाट। चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट, तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट। सुख दुःख एकामेका वाटला वाटाला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। गुरु एक तुझी माझा विधाता अचल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल। भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान, सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान। अचूक पडलं माझ्या आयुष्याचं दान, तेजोमय रूप तुझं जवा मी पाहिले
सर आपल्या भाषणातून सांगतील की ISK साठी लागणारी जी काही मेहनत आहे ती सुद्धा त्यांनी आपल्या शाळेसाठी पूर्ण केलेली आहे आणि नक्कीच आपल्याला तो मानांकन मिळेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करतोय. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय DS माळी सर यांचे स्वागत आमचे ज्येष्ठ प्राध्यापक आदरणीय दाटेकर सर यांनी करायला विनंती करतो. सकाळ सकाळी आमच्यासाठी वेळ काढून आले मी खूप आमच्यासाठी सर बाबा देशपांडे यांचे या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करीत आहे. सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे मी या ठिकाणी शब्दसुमराने स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमामध्ये आपण कार्यक्रम करूया. धन्यवाद सर. असं म्हणून आपण वेळ न वाया घालवता मी डायरेक्ट आता आदरणीय BK माधव सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. अध्यक्ष तसे प्रमुख पाहुणे आदरणीय देशपांडे सर केली विभाग प्रमुख आदरणीय आदिल सर पायगुणे सर भांबळे सर माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज 10/7/2025 गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी आज आपण एकत्र आलो आहोत. गुरु नेहमी आपल्याला ज्ञान देत असतात, जीवनाची दिशा दाखवतात, मार्गदर्शन करतात आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये यशस्वी करत असतात. म्हणून आज हा त्यांच्यावर गौरव करत असतो. त्यांच्याविषयी कृतज्ञता, आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. आपले पहिले गुरु हे आई-वडील असतात आणि त्यानंतर शिक्षक. ज्यांनी आपल्या गुरूंचा आदर केला ते जीवनामध्ये यशस्वी झाले. याची उदाहरणं द्यायची असली तर आपल्याला राम लक्ष्मण कृष्ण आणि अर्जुन असं सांगता येईल. ज्यांनी आपल्या गुरूंचा आदर केला, त्यांच्या मार्गदर्शनाचा आदर नाही केला, ते जीवनामध्ये अपयशी बनले. देवेंद्र किशोर पाटील सायन्स A.
were dedicated to honoring our teacher and all those who guide us. आलेल्या प्रत्येक संकटाचा विसर्ग गुरु ज्ञानाचा भंडार, गुरु शिष्याच्या अडचणीत घडतो मार्गाचा दार, गुरु माणसांमध्ये माणुसकी घडवते. जो हमें परीक्षा में सहायता करे, गुरु वो नहीं, गुरु ये होते हैं जो हमें सही शिक्षा देतो, हमें सन्मानार्थ साजरे केले जातात. सर्वप्रथम मी माझ्या सर्व गुरुजनांना वंदन करते, कारण त्यांनीच मला योग्य दिशा दाखवली. तर आपण आता सगळ्या मित्रमंडळींनी सांगितलंय की गुरुपौर्णिमा साजरा करते वगैरे, पण यामागचा तुम्हाला उद्देश कळणं खूपच महत्वाचं आहे. मेहंदीला गेलो ती वाहून गेल्यावर, मेहंदीला गेलो ती वाहून गेल्यावर, बायकोच्या आठवणीने ती पळून गेल्यावर. ऐकू येतंय ना? मला सांगायचं माझ्यासारखा एक होता बोलत होता, आणि होता बोलत असताना पाठीमागचे जे श्रोते असतात ना, ते खूप चोखंदळ असतात, खूप चोखंदळ असतात, खूप चोखंदळ असतात. माझ्यासारख्या एक होता कंटाळवाणा बोलत होता, आणि बोलत असताना पाठीमागचा जो श्रोता होता त्याच्याकडे काठी होती. ती काठी तो आता घेऊन आला, श्रोता घेऊन आला. त्याला वाटलं की आपल्याला काहीतरी चुकता आहे, त्याला वाटलं काहीतरी आपल्याला चुकता आहे, पण तो श्रोता इतका चोखंदळ, इतका चोखंदळ, इतका चोखंदळ, तो वक्त्याजवळ आला आणि वक्त्याच्या कानामध्ये तो बोलला, वक्त्याच्या कानामध्ये तो बोलला, तुमच्याकडे चाललंय आहे, तुमचं आपलं चालू द्या, तुम्हाला पुण्या तर मला इन्व्हाइट केलं आहे सरांनी, त्यांचा काही मी बाहेर कंटाळा विचार विशेष वयाच्या आणि आता 40 वर्षाच्या धुनीला उतरले, मात्र हा धुनी व्यवस्थितपणे खेळायचा. मुलं यायची म्हणजे दादा कविता नाही, विशेष आवड असायची तुमच्या वयाचे विषय सर म्हणायचे, असं होतं दादा, असं होतं दादा. तू दिलेली छत्री पहिला पाऊल झेलली, तू दिलेली छत्री पहिला पाऊल झेलली, तुझ्या माझ्या जगण्याबद्दल खूपच भिंतीसाठी तू दिलेली छत्री, खूपच भिंतीसाठी तू दिलेली छत्री, मला अस्वस्थ बघून दिला रात्री. पाऊस होऊन गेल्यावर सख्य बंद केली छत्री, पाऊस होऊन गेल्यावर सख्य बंद केली छत्री, डोळ्यातला पाऊस बघून मात्र तुझी छत्री. एकच दूध विचारत असते पाऊस निघून जातोय जेव्हा, एकच दूध विचारत असते पाऊस निघून जातोय जेव्हा, तुझी छत्री मला म्हणते माझ्या राखीचा पाय. मी सदा असतो सखे, मी सदा असतो सखे, तू
आजोबाजीच्या गोष्टीत कधी असायचं चिमणार तर कधी अशी चिमणी तर गोष्टीत कधी यायची ना अशा गोष्टी नाही. माझ्यावर आज त्यांचा आवाजच नाही शिक्षकांचं वैशिष्ट्य आहे आणि त्यांची पाठीमागे शिक्षक होते. आवाज आज गुरुपौर्णिमा आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याकडे आलेले आदरणीय बाबा देशपांडे सर. गुरुपदांना बाबाच असं म्हटलं जातं, त्या नावाने ते ओळखले जातात. तर हे चालतं बोलतं असं एक कवी संग्रहालय आहे आणि उत्तम अशा कविता त्यांच्याकडे आहेत. पण या वयात तुम्हाला किती कविता आवडतात माहीत नाही, पण जसं वय वाढेल तसे कविताही वाढेल आणि ते आवडतील सुद्धा. त्यांचंही मनापासून या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि या मंचावर असलेले माझे सहकारी उपप्राचार्य आदरणीय डी.के. महाजन सर, HOD आर्ट्स विभागाचे विजय सर, कॉमर्स विभागाचे पायगुडे सर, सायन्स विभागाचे धैर्य सर आणि उत्तम प्रकारचं नियोजन करणारे